काहीच सुखाचं प्रारब्ध राहते. एका जणाकडे असे कुठून पैसे द्यायचे त्याला पैशाचाच कंटाळा आला. खरं तर कलियुगात हे वाक्य वापरणं चुकीचं आहे. होता एक सद्ग्रस्त, त्याला पैशाचाच कंटाळा आला. तुम्हाला काय पैसे कवर सांभाळायचे? हे सोनं नाणं चांदी लई झालंय, इस्टेटन बिस्टेटन हे सांभाळायचे कवर. मग आपण असं करू म्हणजे राज्यात जो राजा आहे ना तर राजाची खोड काढू. मग राजा आपल्यावर जप्ती बसेल, सगळंच घेऊन जाईल. पैसे संपले का जरा बरं वाटेल, सांभाळायचं नाही ताप. काय करायचं म्हणजे काय नाही, उद्या राज्यसभेत जायचं, राजाची द्यायची तोंडा फोड. राजा रागीनं जप्तीत बसेल, गेला तो सभेत. आता ते श्रीमंत होता, अख्ख्या राज्याला माहिती होता चौबदार कोणाला हात जाऊन देते. मग त्याला पाहिलं का नाही सोडलं. चौबदार बी असे असते पाकिट वाढून देणार पुढे बसते जे आपल्या चौबदाराचं नाही झालं दुसऱ्या आपले गरीब हे नाहीच गळालेले. त्याला काय चौबदारांनी हरवणार नाही. सभा भरलेली होती, इकडून 4 प्रधान इकडून 4 प्रधान, 8 प्रधान मंडळ बसलेलं. राजा बसलेला महत्वाचा विषय चर्चा तर पण श्रीमंत माणूस आहे त्याला कोण नाही म्हणणार. नेहमी राजाला मदत करायची. त्यांनी ठरवलं आज नाही पैसे संपले पाहिजे. पण ज्याचं प्रारब्ध सुखाचं आहे महाराज ते त्याला सुखच देणारा नियमच आहे. त्याने ठरवलं राजाच्या तोंडात फोडली. असा सरसर वरचा ढाका राजाचं गचुरं धरलं, त्याला कोणी अडवलंच नाही. गडी असा तोयरी हाडाचा होता. तिथे कोण सांगा सगळेचे बरोबर जवानीचे चिपटाने वाढले. माझ्यासारखा तुला म्हणाला थोडक्यात त्यांनी जो राजा धरलांची वाजवली धरून हाडाचा गडी. राजा एकीकडं, ते राज मुकुट एकीकडं, ते सिंहासन एकीकडं. त्या 8 प्रधानांनी पाहिलं, तलवारीच काढल्या, याची खांडोळीच करायची. 8 तलवारी अंगावर पडणार. पण राजा उठला, अरे मारू नका. मोठा परोपकारी माणूस. लोक म्हणजे तुमच्या तोंडात हाणं आणि हा आणि परोपकार. राजा म्हणला, मूर्खांनो माझ्या जवळ बसले पण तुम्ही माझे काय हितशत्रू आहेत. तो माझा खरा हितचिंतक. तुम्ही तोंडात हाणून हितचिंतक मूर्खांनो. अरे माझ्या मुकुटात नाग बसला होता, त्याने लांबून पाहिला, धावत आला. मुकुट काढता काढता तर राजाला चावलं तर घोटाळा म्हणून त्याने तोंडात मारली. मी एकीकडं, राजसिंहासन एकीकडं, मुकुट एकीकडं आणि तो बघा नाग एकीकडं. नाग चाललेला सगळ्यांनी पाहिला. राजा म्हणला, खरंच या माणसामुळे मला चिवतान भेटलं. याला 1 लाख सोन्याच्या मोहरा. घरच्या जेणं धरलं रान असो भाई, आता नाही सांगत असो. म्हणून मला हेच सांगायचंय, अशी काही माणसं आहेत की त्यांना सुख तर सुखच भेटेल. प्रारब्ध काही न पानटे सोशे, तृष्णेचे ते पिसे वायावे. तुकाराम महाराज आपला विषय. हे जगत